स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए ओवर नंबर पहला यहां से जारी है। गेंदबाज अजीश गेंदबाजी करते हुए राइट आर्म ओवर द विकेट से स्ट्राइक रेंज के ऊपर यहां से नजर आते हुए सुहास करे एक और बार गेंद चाहती हुई नजर आएगी सीमा पार। इस ओवर का ये तीसरा छक्का। चार गेंदों का खेल समाप्त हुआ। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 21 रन। क्या बल्लेबाजी यहां पर करते हुए सुहास करे। एक और शॉर्ट पिच गेंद, फिर एक बार गेंद हवा में जाएगी कमेंट्री बॉक्स के ऊपर से। इस ओवर का आता हुआ यह चौथा दनदनाता हुआ छक्का। के बाद बल्लेबाजी का फैसला क्यों लिया ये बताते हुए सुहास करे मैन ऑफ द मैच, जरूर पिछले मैच के मैन ऑफ द मैच यहां पर आते हुए संतोष मद ने काफी अच्छी पारी, 6 गेंदों में 20 रनों की पारी के लिए और मैन ऑफ द मैच का खिताब देते हुए हमारे आदरणीय मेहमान छोटे कोण बॉलर कोण आहे नाही ह्याला बघितली मी आहे तो पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए यहां से नजर आ रहे 27 रन। ओवर नंबर दूसरा गेंदबाजी मार्ग पर आते हुए गेंदबाज प्रथमेश की पहली गेंद सनी सिंह स्ट्राइक रेंज के ऊपर। इस बार गेंद हवा में नजर आते हुए अपने फॉलो थ्रू में वहां पर कैच पकड़ने की कोशिश, लेकिन कैच ड्रॉप होती हुई यहां से इस गेंद के ऊपर सिंगल रन मिलेगी। सिंगल इस गेंद के ऊपर मिलती हुई सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रथमेश तैयार, एक और शॉर्ट पिच गेंद थी लेकिन अंपायर का इशारा आता हुआ वाइड का। अतिरिक्त रनों के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 29 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। जब मैच काफी रफ एंड टफ होगा, पहले ही सत्र में अगर बात की जाए तो काफी अच्छी तरीके से धुलाई हो रही है गेंदबाजों द्वारा, लेकिन बल्लेबाजी जरूर यहाँ पर स्ट्रांग नजर आती भी। कहीं ना कहीं अब विकेट्स के ऊपर भी इन खिलाड़ियों को ध्यान देना होगा। गेंदबाज प्रथमेश तैयार, स्ट्राइक रेंज के ऊपर सुहास करे। इस बार देखिए वहां पर टाइमिंग करने की कोशिश थी, सिंगल पूरा किया दूसरे के लिए कोशिश और दूसरा रन भी यहां पर पूरा होता हुआ नजर आ रहे सुहास करे द्वारा। कुल टोटल आगे बढ़ता हुआ 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए टीम नजर आ रही है लेट रंजीत कट्टे पाटिल स्मैश किंग्स 11 और काफी अच्छी बल्लेबाजी होती भी अभी तक नजर आ रही है।
ट्रॉफीज भी यहाँ से आते हुए। 7 गेंदों में 28 रनों की निजी पारी खेलते हुए सुहास करे। और टीम की अगर बात करेंगे तो टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 31 रन। गेंदबाज फिर एक बार प्रथमेश तैयार। राइट आर्म ओवर द विकेट से शॉर्ट पिच गेंद फुल पावरफुल, एक और बार जाएगी गेंद सीमा पार। नामुमकिन सा नजर आता हुआ, क्या बल्लेबाजी हो रही है इस खिलाड़ी द्वारा। फिर एक बार प्रथमेश यहां से तैयार, हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर जरूर थे लेकिन सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलती हुई। चालाकी देखिए खिलाड़ी द्वारा, दूसरा रन आंखों ही आंखों में इशारा किया और दूसरा रन भी यहां पर पूरा होता हुआ। कुल टोटल आगे बढ़ता हुआ 2 की मदद से टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 39 रन, 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर नंबर दूसरा मैदान के अंदर जारी। थैंक यू डीजे। सुहास करे की बात करेंगे, 36 रन नाबाद पारी खेलते हुए। गेंदबाज फिर एक बार प्रथमेश तैयार रहेंगे। इस बार देखिए स्टैंड एंड डिलीवर, काफी अच्छा शॉट, गेंद जाएगी काउ कॉर्नर बाउंड्री लाइन से बाहर। सुहास करे के बल्ले से एक और लंबा छक्का। सत्र में सबसे ज्यादा छक्के लगाने वाले खिलाड़ी सुरेश मोहित हैं, लेकिन उसके पीछे ही पीछे यहां पर ये बल्लेबाज छक्के लगाते हुए नजर आ रहे। एक और गेंद सीमा रेखा के बाहर, सुहास करे के बल्ले से आता हुआ इस इनिंग का ये 7वां छक्का। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 51 रन यहां से पूरे होते हुए। डीजे सुरेश मोहिते ने, लेकिन अब 11 गेंदों में 48 रनों की पारी खेलते हुए सुहास करे इस मैदान के ऊपर नजर आ रहे। क्या मुकाबला होता हुआ। 2 ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए टीम कैलाशवासी रंजित कट्टे पाटिल स्मैश किंग्स 11 टीम की टोटल रन संख्या 2 ओवर की समाप्ति के बाद 51 रन। ओवर नंबर तीसरा फेंकने के लिए गेंदबाजी मार्ग पर आते हुए कैलाश यादव गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए टीम के कप्तान है। और देखिए शुरुआत वाइड के साथ यहां पर करते हुए पहली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही थी, ऐसा लगा था कि शायद डॉट गेंद होगी, लेकिन अंपायर वहां पर काफी टहनी निगाहों के साथ अंपायरिंग करते हुए नजर आ रहे। वाइड का इशारा आता हुआ, वाइड के साथ अतिरिक्त रन मिलेगी। टीम की टोटल 52 रन, 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। सुहास करे 48 रनों के ऊपर खेल रहे और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज सनी, जिनको एक जीवनदान मिला है, वो 1 रन के ऊपर बल्लेबाजी करते हुए। फिर एक बार कैलाश यहां से तैयार। इस बार देखिए लगातार की ये दूसरी वाइड गेंद टीम के कप्तान फेंकते हुए टोटल आगे बढ़ता हुआ 53 रन, 53 रन अब स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। पूरी तरीके से वहां पर बल्लेबाजी करने वाली टीम का वर्चस्व नजर आता हुआ इस मैदान के ऊपर। गेंदबाज कैलाश कप्तान है और अब यहां से कप्तान को जरूर अच्छी गेंदबाजी करनी होगी। लगातार का ये तीसरा वाइड यहां से फेंकते हुए कप्तान अपने आप के ऊपर नाराज नजर आते हुए। अक्सर कप्तान आपके ऊपर काफी जिम्मेदारी रहती है, लेकिन वाइड की हैट्रिक यहां पर पूरी होती हुई नजर आ रही है। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर अब आगे बढ़ता हुआ नजर आएगा। रन लगते हुए 54 रन, 54 रन स्कोर कार्ड के ऊपर। काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई किंग्स 11 टीम द्वारा यहां से नजर आ रही है। सुहास करे ने 48 रन बनाए और सनी जो 1 रन के नीचे स्कोर के ऊपर अभी तक बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। लगातार 3 वाइड गेंद फेंकते हुए कैलाश। अगर पहले ओवर की बात करेंगे, काफी महंगा ओवर आया था टीम श्री गणेश एकदंत के लिए।
फिर एक बार शॉर्ट पिच गेंद थी, वहां पर पुल किया और ये गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। सनी के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। यहाँ पर आप स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई कैलाश काफी महंगा ओवर फेंकते हुए। इस बार देखिए ब्लॉक कॉल में गेंद यहाँ से फेंकने की कोशिश, स्ट्राइक के लिए वहां पर कोशिश नजर आ रही है सुहास करे द्वारा, क्योंकि सुहास करे जानते हैं कि उनके गेंद और बल्ले का संपर्क काफी अच्छा हो रहा है, तो क्यों ना स्ट्राइक के लिए हम कोशिश करें, और वही कोशिश नजर आई, लेकिन आखिरकार सनी ने नकारा। यहाँ से पहली टॉट गेंद काफी देर बाद नजर आते भी टीम के कप्तान कैलाश द्वारा। फिर एक बार कैलाश तैयार। इस बार देखिए अच्छी गेंद, यहाँ से सिंगल रन जरूर पूरी होती हुई नजर आ रही है। दूसरे के लिए कोशिश और दूसरा रन भी पूरा होता हुआ। काफी अच्छा थ्रो वहां पर, 2 की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए 62 रन। ओवर नंबर तीसरा जारी है कैलाश का। 62 रन स्कोर कार्ड के ऊपर। काफी महंगी यहाँ पर गेंदबाजी हो रही है टीम कैलाशवासी संभाजी घोरपड़े श्री गणेश एक दंत के लिए। फिर एक बार गेंदबाज यहाँ से तैयार कैलाश। कैलाश की यह गेंद सनी के लिए ऑप्शन से ज्यादा बाहर ये गेंद थी, अंपायर का इशारा था वाइड का। एक और अतिरिक्त रन यहाँ से मिलती भी और टोटल आगे बढ़ता हुआ 63 रन। 63 रनों के ऊपर ये टोटल पहुंचता हुआ नजर आ रहे हैं। सलामी बल्लेबाज अभी तक बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। सुहास करे 48 रन बनाते हुए और सनी जिनकी बल्लेबाजी अगर देखेंगे 4 गेंदों में 9 रन बनाते हुए। फिर एक बार गेंदबाज यहाँ से तैयार थे, गेंद थोड़ी सी नीचे रही थी, वहां पर कोशिश की थी दोनों बल्लेबाजों द्वारा रन की, लेकिन आखिरकार ये डॉट गेंद की समाप्ति नजर आती हुई। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर यहाँ से लगता हुआ नजर आ रहा है। अभी तक अगर बात करेंगे 63 रन, 63 रन करीब करीब 21 के औसत के साथ यहाँ पर बल्लेबाजी होती हुई। इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष। कैलाश गेंदबाजी करते हुए। आगे आकर खेलने की कोशिश और इस गेंद के ऊपर मिलती हुई एक और सिंगल की मदद से रन पहुंचते हुए 64 रनों के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद शेष। ओवर नंबर तीसरा जारी है गेंदबाज कैलाश द्वारा। सुहास करे अर्धशतक के नजदीक नजर आते हुए 48 रन बनाते हुए 11 गेंदों में। जरूर इस मैदान के ऊपर 12 गेंदों में 50 कुछ देर पहले ही पूरे हुए थे सुरेश मोहिते द्वारा। 9 छक्के जिनमें आए थे और 1 चौका भी आया था। अभी तक बात करेंगे तो बल्लेबाज सुहास करे ने काफी अच्छी बल्लेबाजी की है और इसी के साथ अपने अनोखे अंदाज के साथ 12 गेंदों में 50 पूरे करने वाले ये दूसरे खिलाड़ी आज के दिन में बनते हुए नजर आ रहे हैं सुहास करे डीजे। की समाप्ति के बाद 70 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए इस बार देखिए सनी का एक और लंबा हिट, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। सनी के बल्ले से आता हुआ शानदार छक्का।
बढ़ता हुआ वाइड का, वाइड प्लस सिंगल, यानी कि कुल इस गेंद के ऊपर 2 रन, 81 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। 3 गेंदों का खेल अभी भी यहाँ से शेष नजर आता हुआ। दोनों भी बल्लेबाज की बॉडी लैंग्वेज अगर देखी जाए तो थोड़ी थके हुए नजर आ रहे हैं, जिस तरीके से रनिंग इस मैदान के ऊपर हो रही है दो खिलाड़ियों द्वारा, और धूप भी काफी तेज नजर आती भी। बारिश के टूर्नामेंट में अगर धूप रहती है तो थकान जरूर महसूस होती है। इस बार डॉट गेंद की समाप्ति नजर आ रही है। टोटल 81 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। राकेश फिर एक बार तैयार है, क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश, वहां पर विकेट कीपर द्वारा मिस फील्डिंग नजर आती हुई। सिंगल रन, वाइड प्लस सिंगल, यानी कि कुल 2 रन इस गेंद के ऊपर मिलेंगे। टोटल आगे बढ़ता हुआ 83 रन स्कोर कार्ड के ऊपर यहां से लगते हुए नजर आ रहे हैं। काफी अच्छी बल्लेबाजी, सलामी के दोनों बल्लेबाज है, अभी तक एक भी विकेट इस टीम ने खोया नहीं है, और काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है। एक और शॉर्ट पिच गेंद, पुल, काफी लंबा हिट आता हुआ सुहास करे के बल्ले से, गेंद सीमा पार। एटी 89 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार देखिए गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी वहां पर नजर आएंगे, लेकिन देखिए कैच वहां पर ड्रॉप होती भी। 2 रन पूरे किए। देखिए तीसरे की कोशिश सनी की वहां पर, लेकिन रन आउट के तौर पर विकेट मिलेगा। पहला सत्र समाप्त होता हुआ। पहले सत्र के समाप्ति के बाद 91 इस टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट टोटल बनाने का कारनामा किया है लेट रंजित कट्टे पाटिल, स्मैश किंग्स 11 इस टीम ने, और 92 रनों का लक्ष्य रखा है लेट संभाजी घोरपड़े, श्री गणेश एक धन टीम के सामने। ये टारगेट का पीछा किस तरीके से होगा अगले सत्र में जरूर अब आपके सामने जरूर आएंगे प्रवीण जी अर्जुने सर। तर नक्कीच आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत। आपला अमूल्य भेल या स्पर्धेसाठी दिला ते सन्माननीय संदीपजी मुलिक साहेब। खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर रायगड दर्पण चे जे सर्व आहेत आणि त्यांच्या स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। या खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये येणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य आहे, आणि साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आमचे मुख्य आयोजक सन्माननीय आनंदा माने साहेबांना, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय। मान्यवरांचं स्वागत होत असताना आपण व्यासपीठा वाघमारे साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत। खरं तर सहसंपादक देखील आहेत। रायगड दर्पण महाराष्ट्राच्या सर्वांगीण लोकविकासाचे वेध घेणारे एकमेव साप्ताहिक रायगड दर्पण मुख्य संपादक संदीपजी मुळीक यांचा सत्कार आपण पाहिला, आणि यावेळेला मात्र आपण वाघमारे साहेबांचा देखील एक विशेष सन्मान या मुख्य मंचावरती पाहत आहोत। अर्थातच आनंद माने सरकार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान रायगड दर्पण साप्ताहिकाचे हे सन्माननीय पाहुणे यावेळेस आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत, आणि त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा देखील आपण करतो। तर या ठिकाणी आणखीन एक शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करूया। आमचे स्नेह मित्र गणेश कारंडे यांचा आपण विशेष सन्मान या मुख्य मंचावरती करूयात। खरं तर क्रिकेट या खेळावरती त्यांचं असणारे हे विशेष प्रेम नेहमीच त्यांना आमच्या
या मुख्य मंचावरती घेऊन येतं आणि गणेशजी कारंडे यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या ठिकाणी जरूर या मुख्य मंचावरती पाहतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करत आहोत। धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। तर राकेश पटेल आणि प्रतीक ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। तर चला जास्तीचा वेळ या ठिकाणी घेतला जातो मित्रांनो, सुरुवात करायचं आहे। मनीष गोलंदाजी ट्रॅक वरती या ठिकाणी सज्ज होत आहेत। तर सामन्यानं होती सुरुवात, 92 धावांचं लक्ष आहे, परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र दमदार सुरुवात आहे। चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी येईल बिगेट षटकार। तर 92 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात दमदार होणं राकेशला देखील ठाऊक आहे आणि राकेश ज्या पद्धतीचा अप्रोचनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी ओळखला जातो, अगदी त्याच प्रकारची सुरुवात त्यांना पहिल्या चेंडूवरती दिली। षटकार यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मानस होता, टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळतोय। खरं तर स्क्वेअर लेग पंचांकडे आचळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं, परंतु चेंडू बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये। डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होते। मनीष सारख्या वेगवान गोलंदाजावरती आक्रमण करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु 92 धावांचा ज्यावेळेला तुम्ही पाठलाग कराल त्यावेळेला मात्र अशा प्रकारच्या आक्रमक स्ट्रोक्स तुमच्या बॅटमधून येणं हे नितांत गरजेचं आहे। यावेळेला टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू बाहेरच्या दिशेनं वळतोय, पंच आमच्या दिशेनं वळतात, अवांतरचा इशारा होईल, इट्स अ वाईट बॉल। आणखीन एक अतिरिक्त धाव फलकावरती अंकित केली जाईल आणि या एका धावेनं संघ मात्र पुढे सरकेल। 7 धावा धाव फलकावर। आणखीन एक चेंडू डाव्या एसटीला सोडून जाणारा, थोडासा दबाव या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय गोलंदाज मनीष वरती। आघाडीचा गोलंदाज आहे, सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणार हा गोलंदाज,
परंतु आता मात्र थोडीशी दिशा भरकटताना आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. याचं कारण असणार आहे पहिल्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं कुठेतरी मानसिक दडपण मनवण्याचा प्रयत्न केला गेलाय. गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर अतिशय धारदार गोलंदाजी आहे, ज्यामध्ये गोलंदाजीचा पहिला विकल्प मनीष आपण या ठिकाणी पाहतोय. इथूनही स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू होता. खरं तर आक्रमकता तुमच्या खेळामध्ये असणं गरजेचं आहे ज्यावेळेला तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता, परंतु ती आक्रमकता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला चेंडूची गती ओळखणं, चेंडूचा जी उसळी आहे ती ओळखणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मात्र तुम्हाला त्या प्रकारचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये करणं हे तितकंच गरजेचं असेल. अटॅकीचं बेस्ट डिफेन्स प्रतीक नॉन स्ट्रायकिंग एंडला आपली वाट पाहत आहेत. राकेश यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. अगदी वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं असा यॉर्क लेनचा हा चेंडू होता. सिंगलला डबलमध्ये मात्र कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. या 2 धावेनं संघ पुढे सरसावत असताना 10 या धावासंख्येपर्यंत मजल मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 रन्स ऑन द बोर्ड. खरं तर पहिल्या सत्रामध्ये सुहासकरेच्या बॅटमधून आलेली आक्रमक खेळी आपण या मैदानावरती पाहिली आणि हेच कारण होतं की एक भली मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असतात. तर 11 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 81 धावांची गरज असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज तर या ठिकाणी साई आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात. स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू होता, परंतु दिशा थोडंसं भरकटले जात आहेत. मग काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर सातत्यानं गोलंदाजांचा पाहायला मिळतोय. कारण 91 धावा पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती उभारल्या गेल्यात आणि या धावा डिपेंड करत असताना मात्र व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही आहे. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये क्षेत्ररक्षक देखील येईल. अनिकेत झेलच्या राकेश पटेल बाद झाल्यानंतर संजय मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संजय पार्ले यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफ रिझन मध्ये संतोष गोस्वामी तैनात आहेत आणि जोपर्यंत चेंडूची उचल होईल तोपर्यंत सिंगल मात्र धावफलकावरती येते. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघाची एकूण धावसंख्या जरूर पुढे सरकते. 13 धावा धावफलकावरती आल्यात, परंतु 92 धावांचा पाठलाग एक भला मोठा टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. स्वर्गीय संभाजी घोरपडे श्री गणेश एकदंत हा संघ धावांचा पाठलाग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वर्गीय रणजित काटे पाटील किंग्स 11 संघाचा विचार केला तर मागील 2 स्पर्धा जिंकणारा हा संघ आहे आणि इथून जर विचार केला पंचांच्या इशाऱ्याची आपण अजूनही वाट पाहणार आहोत. अवांतरचा इशारा येईल पंचांचा. 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातील. तर गोलंदाज हो याही वेळेला थोडंसं दिशा भरकटल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. साहिलचा जर विचार केला तर वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज, परंतु
इथे जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं जास्त वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच कारण आहे की पंच दर्शवतात इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक मोठा फटका. इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तर संजयच्या बॅटमधून आलेला हा दमदार स्ट्रोक. संजय पार्ले अर्थात मॅनेजर या नावाने देखील या खेळाडूला संबोधलं जातं. इथे मात्र सुहास करे नॉन स्ट्रायकिंग एंडवरला चेंडूची फेकी केली जाते. थोडासा ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा संजयला मिळत असताना ही तिसरी धाव इथे मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. या 3 धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही येणारे 14 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे. 92 धावांचं लक्ष. त्यामुळे 14 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू या षटकातील. 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू वाईड आहे. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर सिंगल. त्यानंतर अवांतर. पुन्हा अवांतर. त्यानंतर 6 आणि या चेंडूवरती 3. चला लगातार 2 अवांतर चेंडू आहेत. पहिला चेंडू अवांतर आहे. त्यानंतर लगातार 2 अवांतर आहेत. तर 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 92 धावांचं लक्ष. परंतु इथे प्रतीक स्विंग अँड मिस पद्धतीचा हा फटका आणि बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न त्यानं केला, परंतु चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि साहिल ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो ती धारदार गोलंदाजी मात्र या अंतिम क्षणामध्ये जरूर त्याच्या षटकाच्या पाहायला मिळते. यावेळेला वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. परंतु सिंगल पेक्षा जास्त या ठिकाणी मिळणार नाहीये. तर 2 षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ समाप्त होतोय. 92 धावांचा पाठलाग करत असताना धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात 26. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 66 धावांची गरज असेल. थोडस शांत वातावरण आपल्याला जरूर पाहायला मिळते. पावसाची कुठेतरी अपेक्षा जरूर असेल आमच्या प्रेक्षक वर्गांना, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर पाऊस हा स्पर्धांना आणखीनच. सो इट्स अ वाईट बॉल. अंपायर येस, अवांतर चेंडूचा इशारा केलाय. व्हाईट बॉलचा इशारा देखील या ठिकाणी पंचांनी केलाय. स्क्वेअर लेग पंचांनी, त्याचबरोबर मुख्य पंचांनी. नवीन गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय शिवम आहेत. परंतु इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. कदाचित 3ऱ्या धावेसाठीचा प्रयत्न देखील होईल. 4थी धाव इथून मात्र मिळेल का? आणि 4 धावा. येस, या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. 4 धावा धावून पूर्ण केल्यात. आज संजय मैदानाच्या आतमध्ये मेहनत करताना पाहायला मिळतात. तर या दरम्यान आपण पाहिलं तर आमच्या आयोजन समितीचे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आनंद माने साहेब यांचे निकटवर्ती आदरणीय राजू नरळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. हो, आणखीन एक चांगला चेंडू आहे.
शिवम या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करतायत आणि तितकाच चांगल्या यष्टीरक्षकाची साथ देखील आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. आउटसाइड ऑप्शनचा चेंडू होता, स्लॅश काढण्याचा प्रयत्न, बॅटीचा आउटर एज आणि थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत सिंगल मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल. आणखीन एक अवांतर चेंडू पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा होत आहे. अवांतर चेंडूंची संख्या सर्वाधिक राहिली आहे. खरं तर ज्यावेळेला तुम्ही 92 धावा धावफलकावरती उभारता त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ आपसुकपणे दबावामध्ये येत असतो, परंतु गोलंदाजीचा जर विचार केला, कारण बहुतांश युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, त्यामुळे सातत्यानं विविध प्रयोग हे संघनायक त्यांच्या माध्यमातून करत असतो. जास्तीत जास्त युवा चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न. मागील 2 स्पर्धांचा विचार केला तर मागील 2 स्पर्धांमध्ये निर्विवाद आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पहिल्या 4 स्पर्धांमध्ये कुठेतरी सूर गवसला नव्हता. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये होते, परंतु पहिला विजय आला तो सर्वात मोठा, म्हणजेच स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावून गेला. आणि यावेळेला मात्र हॅमर्ड केलं अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. जंक्शन विरुद्ध डीजी कन्स्ट्रक्शन, डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण लगेच संपर्क करायचा आहे. पहिल्या फेरीतील 8वी आणि अंतिम लढत असेल. जंक्शन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि त्याचबरोबर डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉससाठी संपर्क करायचा आहे. सचिन कारवार या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र वन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांकरता. चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चौकारानं कुठेतरी संघाची धावसंख्या मात्र बळावती आहे. 44 या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते. हीच जर धावसंख्या कुठेतरी 60-65च्या आसपास आपल्याला मर्यादित पाहायला मिळाली असती तर कदाचित या सामन्यामध्ये फाईटबॅक करताना संघ पाहायला मिळाला असता. आणि संजय पार्लेची बॅट अगदी निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये संजय पार्लेच्या बॅटमधून येतोय बिग हिट, षटकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय षटकार आलाय. षटकारानं सांघिक अर्धशतक देखील पूर्ण झालंय. इथे मात्र चेंडू थोडासा पिचिंग एरियाच्या बाहेर चेंडू लँड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा पंचांचा जरूर येईल. एक अतिरिक्त धावफलकावरती अंकित होत असताना संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण धावफलकावर पाहतोय. 1 गडी बाद 51 धावा. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, परंतु टाइम करता आला नाहीये. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये आणि एकेरी स्वरूपाची धाव ही जरूर धावफलकावरती अंकित केली जाईल. या एकेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. तर विराट देखील या ठिकाणी आलेत आणि या जंक्शन संघाचे संघनायक देखील आलेत. तर चला टॉस केला जाईल या पुढील सामन्याचा. मदन वगैरेंचे हस्ते शुभ असते, टॉस करा. या मदन वगैरे. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. अर्थातच मदनजी वगैरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करत आहोत. एकीकडे युवा खेळाडूंचा भरणा असलेला डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र कळंबोलीतील एक सर्वात जुना संघ अर्थातच जंक्शन स्पोर्ट्स, आणि या जंक्शन संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. यावेळेला पावलांचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, मात्र जाईल चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर. संजय पार्लेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार. सामना जरी
पराभवाच्या उंबरठ्यावरती संघ असला तरी देखील संजय पार्लेची ही इनिंग संघनायकाला कुठेतरी एक सुखद अनुभव देणारी जरूर असेल, परंतु अंतिम चेंडूवरती मात्र या ठिकाणी विकेट मिळते. कॉटन बॉल कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये मात्र संजय या ठिकाणी बाद होत आहेत, परंतु एक बहारदार इनिंग त्यांनी या मॅचमध्ये जरूर साकारली आहे आणि सामना जिंकलाय तो अर्थातच स्वर्गीय रणजित कटेपाटील किंग्स 11 या संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाणार आहोत. तर नो डाऊट या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच वैयक्तिक अर्धशतकीय खेळी करणारा सुहास करे ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. तब्बल 9 षटकारांसह वैयक्तिक 64 धावा नाबाद ज्या खेळाडूच्या बॅटमधून आल्या तो ठरतोय या संपूर्ण स्पर्धेत